तर आपण सध्या आलेलो होतो माळेगाव यात्रेमध्ये जे घोंगड्याचं मार्केट असतं. हा. तर बाबा इथं हे सध्या घोंगडी बनवण्याचं काम चालू आहे का त्याला हे करायलो आपण? त्याला गोट मारतोय घोंगडीला, असे किनार फाटू नाही म्हणून गोट मारतोय. हा हा हे आता गोट मारायचं काम चालू आहे. हा 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 मग याच्यामुळं काय घोंगडी फाटत नाही? फाटत नाही, त्याच्यामुळं घोंगडी फाटत नाही. गोट मारायचा. आणि ह्या घोंगड्या कसं आहे, घोंगड्या गारट्या गुरट्याच्या घोंगड्या चांगल्या आहेत त्या. परत ह्या घोंगड्या एखाद्याला वात असली तर वातीला बरं आहे. पुन्हा शुगर डायबिटीस असली तरी ते अंगावर गरम घेतलं तर गरमपणा, शरीरातला आजारपणा निघून जातो, असं होते. ही आता म्हणजे पद्धत आहे आता याची हे करायची पूर्ण करायची. हा. आता हे जे दोरा वापरतोय मग हे आपण कशाचं आहे आता? उलनचा आहे का कशाचा? हे उलनचा. उलनचा आहे. बाकी घोंगडी मग कशापासून बनलेली आहे? लोकरीपासून. लोकरीपासून. मेंढराच्या लोकरीपासून. मेंढराच्या. हा हा. तर मग आता हे आपण बनितो का कसं आहे? आता ही नवीन आणतो आम्ही, यापर्याकून घेतो, हा, हा. परत इकतो आणि इकल्याच्या नंतर असे रांग बनवतो या प्रकारे म्हणजे घोंगडं उभं फाटू नाही म्हणून. हा. म्हणजे ते फाटत बी नाही आणि थोडं दिसायला बी चांगलं दिसतं. हा, दिसायला बी चांगलं. त्याच्यासाठी. मग आता तुम्ही हे किती दिवसापासून करता? आता ही आम्ही आमचे पूर्वीना पार धंदाच आहे. पिढीपासून पिढी जाते. हा, पिढीपासून धंदा आहे. पण आता पहिले गावगाव फिरत होतो, आता यात्रा बघतो. आता यात्रेमध्ये माळेगावच्या यात्रेत कधीपासून येता तुम्ही? माळेगावच्या यात्रापासून आता येतोय, जवळजवळ 7-8-10 वर्ष बी होत आले. हा, येतो. माळेगावच्या यात्रेला जातो, परत आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, परत कोकणात जातो. कोकणामध्ये जेजुरीला बी जातो, कवा बावा जातो मध्ये आधी. ते तुम्ही इथं कुठल्या मग प्रॉपर राहायला? इंदापूरचे. पुणा जिल्हा. मग तिकडे तुम्हाला जेजुरी जवळ येत आहे? जेजुरी जवळ आहे आम्हाला, आळंदी जवळ आहे, पंढरपूर जवळ आहे. जातो. मग तिथून आता तुमचं दरवर्षी माळेगाव यात्रेमध्ये येतोच. आता मग हे जे आता घोंगड्या आहेत तर याच्यात कोणते प्रकार असतात? ह्यात प्रकार 5-6 प्रकार आहेत. काय हाताने इनलेली, काय मिशनवर इनले. आता खरं जर म्हणलं तर मिशनवरच आहे सगळ्या. मशीनवरच आहे आजकाल जास्त. पहिल्या आणि हातावर नाही. मग आता मग जे हातावर इनायला आधी मग जास्त टाइम लागत असेल? टाइम लागतो. लय जास्त. आता समजा विक्री बी वाढलेली आहे आणि बनवायचे जास्त म्हणून आपण आता मिशनवरच करतो. आणि मग ते आपण यापर्याकून माल उचलतो, मग ते यात्रापुरता विक्री करतो, परत त्यांना माघार देतो, आपण आपल्या घरी जायचं. असं करतो. आणि मग आता हे जे बनवण्यासाठी म्हणजे कोणची बी मेंढी चालते का? चालते. कुठली बी मेंढी, पांढरी असो, परत काळे असो, बारक्या पिल्ल्याचं, त्या पिल्ल्यासाठी मऊ बी घोंगडा आहे एकरीला. म्हणजे थोडं बारक्या मेंढीचे केस जे मऊ राहतात त्याच्यामुळे मग घोंगडी थोडी मऊ करते. आणि मोठ्या मेंढीची ते असे दोबाडा असते, असे म्हणजे मोठी. आणि बारक्या मेंढीची एकदम मऊ घोंगडी असते. बाबा तुम्ही मग हे काम कधीपासून करता? आमचा जन्मच गेला याचा? आज पंजापासून. मग तुम्हाला जे हातावरची घोंगडी असते बनवायला तर ती येते का बनवता? आता नाही येत. पहिले बनवत होते समजा. तर तुमच्याकडे मग इथं काय काय विकायला आता असणं? आमच्याकडे घोंगड्या सुकाने, शाली घोंगड्या, शाली पण आहे त्याच्या. शाली घोंगड्या असतात. तर एवढं भरायची. आता जे आसनं आहेत तर त्याचे भाव किती पासून चालू होते? म्हणजे आसन गिरास आहे 150, 200, 150, 200 मग जसं असेल साईज त्याच्यानुसार. घोंगड्याची किंमत आणि घोंगडीचे भाव कसे? 500, 800, 900, 3000. म्हणजे त्याच्या क्वालिटीनुसार ते भाव वाढते. क्वालिटी. आणि हे जे मग शाली आहेत तर त्याचे ह्याच्या बाबा 900, 800, 700. तर मग आता इथं तुम्ही कधी आलात? किती दिवस झाले? आम्ही 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. काल आलोय. आणि आणखीन किती दिवस राहणार आहेत? 2-4 दिवस. 2-4 दिवस. तर धंदा मग चांगला आहे का? मागच्या वर्षी कसा झालता? मागच्या वर्षी चांगला आहे, यंदा काय नाही. आजपासून जरा चालू झाले. आज पालखी होती ना, आज लोक यायला चालू झाले. नाही हे बघा, ही झाड एक बाजू झाली, एकच बाजू राहिली. एकच बाजू आहे तुमची.
नाही नाही झालं तर चालू. तुम्ही बघू शकता म्हणजे हे जे आहेत ना या प्रकारे गोट लावायचं काम चालू हा. आहे. याच्यामुळे म्हणजे आपली आता घोंगडी फाटत दिसत नाही नाही, फाटत नाही. धागे धागे निघत नाहीत त्याचे.